नमो बुद्धाय. वर्षभरात अनेक पौर्णिमा येतात, पण एक अशी पौर्णिमा आहे जिने संपूर्ण मानवजातीचा इतिहास बदलला. एक असा दिवस ज्या दिवशी करुणा, प्रज्ञा आणि समतेचा प्रकाश संपूर्ण जगात पसरू लागला. तुम्हाला माहिती आहे का, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी प्रथमच धम्माचा उपदेश केला. याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन झाले, याच दिवशी बौद्ध संघाची स्थापना झाली आणि याच दिवसापासून वर्षवासाची महान परंपरा सुरू झाली. मात्र एवढेच नाही, या एका दिवसाशी भगवान बुद्धांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटना जोडलेल्या आहेत. मग नेमकी आषाढ पौर्णिमा इतकी पवित्र का मानली जाते? सारनाथमध्ये त्या दिवशी काय घडले? पंचवर्गीय भिक्षू कोण होते? धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे नेमके काय आणि आज लाखो बौद्ध या दिवसाचे पालन का करतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ पौर्णिमेचा संपूर्ण इतिहास, भगवान बुद्धाच्या जीवनातील त्या दिवशी घडलेल्या घटना आणि त्यामागील गूढ अर्थ जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा हा दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. बौद्ध परंपरेमध्ये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. हा दिवस केवळ चंद्रपूर्ण असण्याचा दिवस नाही, तर तो ज्ञान, करुणा आणि धम्माचा प्रकाश संपूर्ण जगात पसरू लागल्याचा दिवस आहे. बौद्ध समाजात हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन, प्रथम धम्मदेशना दिन आणि वर्षावास प्रारंभ दिन म्हणूनही ओळखला जातो. वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांना बोधगया येथे बोधिवृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाली. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सलग अनेक आठवडे त्या परिसरातच ध्यान आणि चिंतन केले. त्यांच्या मनात एक प्रश्न होता, मी शोधलेले हे गहन सत्य लोकांना समजेल का? कारण त्यांनी अनुभवलेले सत्य अत्यंत सूक्ष्म होते. लोक अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेदामध्ये अडकले होते. सुरुवातीला त्यांनी धम्म सांगण्याबाबत संकोच केला, मात्र त्यांच्या अमर्याद करुणेमुळे त्यांनी ठरवले, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या कल्याणासाठी हा धम्म जगाला सांगितलाच पाहिजे. हीच मानवजातीसाठी नवीन युगाची सुरुवात ठरली. भगवान बुद्धांनी प्रथम आपल्या पूर्वीच्या 2 गुरूंचा विचार केला, परंतु ध्यानातून त्यांना समजले की ते दोघेही नुकतेच निधन पावले आहेत. यानंतर त्यांना आठवले ते 5 तपस्वी, कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अस्सजी. हेच ते 5 पंचवर्गीय साधू होते ज्यांनी सिद्धार्थ गौतमांसोबत कठोर तपश्चर्या केली होती. परंतु जेव्हा सिद्धार्थांनी अत्यंत कठोर उपवास सोडून मध्यम मार्ग स्वीकारला, तेव्हा या 5 जणांनी त्यांना सोडून दिले. त्यांना वाटले की सिद्धार्थ तपश्चर्या सोडून सुखाच्या मार्गावर गेले, परंतु सत्य अगदी उलट होते. सिद्धार्थ गौतम आता भगवान बुद्ध झाले होते. त्यांनी मध्यम मार्गाचा शोध लावला होता. भगवान बुद्ध बोधगया येथून पायी निघाले. त्यांचे गंतव्य होते ऋषीपत्तन, म्हणजेच आजचे सारनाथ. प्रवासादरम्यान अनेक लोक त्यांना भेटले. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे प्रत्येकजण प्रभावित होत होता. शेवटी ते सारनाथमधील मृगदाव वनात पोहोचले. तेथे पंचवर्गीय भिक्षू राहत होते. सुरुवातीला त्यांनी ठरवले, सिद्धार्थ आमच्याकडे आला तरी आम्ही त्याला मान देणार नाही. परंतु जसेच भगवान बुद्ध त्यांच्या जवळ आले, त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने ते भारावून गेले. नकळत सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले, त्यांना बसण्यासाठी आसन दिले आणि याच क्षणापासून इतिहास बदलू लागला. आषाढ पौर्णिमेच्या त्या पवित्र संध्याकाळी भगवान बुद्धांनी आपली पहिली धम्मदेशना सुरू केली. हा उपदेश पुढे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त म्हणून प्रसिद्ध झाला. या उपदेशात त्यांनी सर्वप्रथम 2 टोकांच्या मार्गांचा त्याग करण्यास सांगितले. पहिले टोक म्हणजे विषय भोगांमध्ये बुडून जाणे. दुसरे टोक म्हणजे स्वतःला अनावश्यक शारीरिक यातना देणे. भगवान बुद्ध म्हणाले, या दोन्ही मार्गामुळे मुक्ती मिळत नाही. मुक्ती मिळते ती मध्यम मार्गाने. हा मध्यम मार्ग दुःखाच्या अंताकडे नेतो. याच मार्गातून पुढे 4 आर्य सत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण जगासमोर आली. भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या उपदेशात सर्वप्रथम 4 आर्य सत्य सांगितली. पहिला आहे दुःख आर्य सत्य.
या जगात जन्म, वार्धक्य, आजार, मृत्यू, प्रिय व्यक्तींपासून वियोग, अप्रिय गोष्टींचा सामना आणि अपूर्ण इच्छा हे सर्व दुःखाचे स्वरूप आहे. बुद्धांनी सांगितले की दुःख ओळखणे म्हणजे निराश होणे नव्हे, तर वास्तव स्वीकारणे होय. दुसरा आहे दुःख समुदय आर्य सत्य. दुःखाचे मूळ कारण आहे तृष्णा, आतोनात इच्छा, आसक्ती आणि अहंकार. ज्याला आपण कायमचे मानतो ते सर्व अनित्य आहे. या अनित्य गोष्टींना धरून राहिल्यामुळे दुःख निर्माण होते. तिसरा आहे दुःख निरोध आर्य सत्य. तृष्णेचा त्याग केला तर दुःखाचा अंत होतो. यालाच निर्वाण म्हणतात. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे, तर लोभ, द्वेष आणि मोह यांचा पूर्ण नाश होणे. चौथा आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. दुःख संपविण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. भगवान बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग 8 अंगांनी बनलेला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हा मार्ग केवळ भिक्षूंसाठी नाही, तर प्रत्येक सामान्य माणसासाठी आहे. भगवान बुद्धांचा उपदेश ऐकत असताना पंचवर्गीय भिक्षूंमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेले कौंडिन्य यांना प्रथम धम्म समजला. त्यांच्या मनातील अज्ञान नाहीसे झाले. त्यांनी सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भगवान बुद्ध आनंदाने म्हणाले, अय्यासी वतभो कौंडन्य, अर्थात कौंडण्याने सत्य जाणले. ही घटना बौद्ध इतिहासातील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्ञानप्राप्तीनंतर कौंडिन्यांनी बुद्धांकडे दीक्षा मागितली. भगवान बुद्धांनी त्यांना एकच वाक्य म्हटले, एही भिक्खू, म्हणजे ये भिक्षू हो. या एका वाक्याने कौंडिन्य हे जगातील पहिले बौद्ध भिक्षू झाले. काही दिवसातच उर्वरित 4 भिक्षूंना ही ज्ञानप्राप्ती झाली. आता भगवान बुद्ध एकटे नव्हते. त्यांच्यासोबत 5 अरहंत भिक्षू तयार झाले. याच क्षणापासून बौद्ध संघाची स्थापना झाली. बुद्ध, धम्म आणि संघ ही त्रिरत्ने याच काळात प्रत्यक्ष स्वरूपात जगासमोर आली. भगवान बुद्धांना माहिती होते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य मर्यादित असते, परंतु संघ जिवंत राहिला तर धम्म हजारो वर्षे टिकेल. म्हणून त्यांनी संघाला शिस्त, विनय आणि करुणेवर आधारित जीवन पद्धती दिली. संघाने पुढे भारतासह श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, जपान, तिबेट आणि जगभर धम्माचा प्रसार केला. भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितले, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या कल्याणासाठी जा. एका दिशेला दोघे जाऊ नका. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन धम्माचा प्रसार करा. या संदेशामुळे धम्म एका ठिकाणी मर्यादित राहिला नाही, तो समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचू लागला. आषाढ पौर्णिमेपासून पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने भगवान बुद्धांनी भिक्षूंना 3 महिने एका ठिकाणी राहून साधना, अध्ययन आणि धम्मदेशना करण्याची परंपरा सुरू केली. यालाच वर्षावास म्हणतात. या काळात भिक्षू गावोगावी फिरत नसत, ते एका विहारात राहून ध्यान, विनय, धम्माचा अभ्यास आणि लोकांना मार्गदर्शन करत असत. ही परंपरा आजही अनेक बौद्ध देशांमध्ये जपली जाते. आषाढ पौर्णिमा आपल्याला शिकवते, अंधश्रद्धेपेक्षा विवेक श्रेष्ठ आहे, द्वेषापेक्षा करुणा श्रेष्ठ आहे, हिंसेपेक्षा मैत्री श्रेष्ठ आहे, अज्ञानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. आषाढ पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या 3 महिन्यांच्या कालावधीला वर्षावास म्हटले जाते. भगवान बुद्धांच्या काळात भिक्षू सतत पायी प्रवास करत असत, परंतु पावसाळ्यात रस्ते चिखलाने भरत आणि प्रवास करताना लहान जीवजंतू, रोपे आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असे. करुणा आणि अहिंसेच्या तत्वाचे पालन करण्यासाठी भगवान बुद्धांनी भिक्षूंना सांगितले की पावसाळ्यात एका ठिकाणी राहून साधना, अभ्यास आणि धम्मसेवा करावी. यामुळे वर्षावासाची परंपरा सुरू झाली. वर्षावास हा केवळ एका ठिकाणी राहण्याचा नियम नाही, तर आत्मपरिवर्तनाचा काळ आहे. या काळात भिक्षू अधिक वेळ ध्यान करतात, त्रिपिटक आणि धम्मग्रंथांचा अभ्यास करतात, विनयाचे पालन अधिक कठोरपणे करतात, लोकांना धम्मदेशना देतात, मैत्री, करुणा आणि प्रज्ञेचा विकास करतात. हा काळ स्वतःला अधिक चांगला बनवण्याचा असतो. आषाढ पौर्णिमा हा दिवस फक्त भिक्षूंसाठी नाही, गृहस्थ उपासक उपासिकाही या दिवशी अनेक पुण्यकर्मे करतात. ते त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करतात,
काही जण अष्टशील पाळतात, विहारात जाऊन बुद्ध वंदना करतात, धम्मश्रवण करतात, दान देतात आणि ध्यानाचा सराव करतात. या दिवशी अनेक जण स्वतःमधील एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्पही करतात. आज भारतासह श्रीलंका, थायलंड, म्यानमार, लाओस, कंबोडिया, जपान आणि इतर अनेक देशांमध्ये हा दिवस अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. पहाटेपासून विहारांमध्ये बुद्धपूजन, धम्मदेशना, सामूहिक ध्यान, दान आणि मैत्रीभावाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी मेणबत्त्या आणि दीप प्रज्वलित करून धम्माच्या प्रकाशाचे प्रतीक म्हणून मिरवणुका काढल्या जातात. आषाढ पौर्णिमा आपल्याला काय शिकवते? भगवान बुद्धांनी कोणताही चमत्कार दाखवून लोकांना प्रभावित केले नाही. त्यांनी लोकांना विचार करायला शिकवले. त्यांनी सांगितले, कोणतीही गोष्ट केवळ परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका, ती स्वतः तपासा, अनुभव घ्या आणि मगच स्वीकारा. हा संदेश आजच्या विज्ञान युगातही तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, राग, मत्सर, स्पर्धा आणि अस्वस्थता वाढत आहे. अशा वेळी भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग आपल्याला संतुलित जीवन जगायला शिकवतो. करुणा, संयम, सत्य, प्रामाणिकपणा आणि विवेक हीच खरी संपत्ती आहे. आषाढ पौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की बाहेरच्या जगावर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे अधिक मोठे आहे. कल्पना करा, जर त्या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिला उपदेश दिलाच नसता तर कदाचित धम्माचा प्रकाश जगभर पोहोचला नसता. आज कोट्यवधी लोकांना शांततेच्या, समतेच्या आणि करुणेचा मार्ग मिळाला आहे, तो याच एका दिवसामुळे. म्हणूनच आषाढ पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक तिथी नाही, तर संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा ऐतिहासिक दिवस आहे. आषाढ पौर्णिमा हा दिवस केवळ भगवान बुद्धांच्या काळापुरता मर्यादित नाही. आधुनिक काळातही या दिवसाचे महत्त्व तितकेच मोठे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या धम्म स्वीकारताना स्पष्ट सांगितले होते की मानवाला मुक्त करणारा मार्ग म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि समता. हा संदेश आजही प्रत्येक बौद्धांसाठी प्रेरणादायी आहे. आषाढ पौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की धम्म म्हणजे केवळ पूजा अर्चना नव्हे, तर योग्य विचार, योग्य आचरण आणि मानवतेची सेवा होय. आज आपण काय संकल्प करू शकतो? या पवित्र दिवशी प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारावेत. मी माझ्या जीवनात पंचशीलाचे पालन करतो का? माझ्या वागण्यात करुणा आणि मैत्री आहे का? मी राग, द्वेष आणि मत्सर कमी करण्याचा प्रयत्न करतो का? मी धम्म शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ देतो का? जर या प्रश्नांची उत्तरे आपण प्रामाणिकपणे शोधली तर तीच भगवान बुद्धांना खरी आदरांजली ठरेल. कल्पना करा, आषाढ पौर्णिमेच्या त्या शांत संध्याकाळी सारनाथच्या मृगदाय वनात भगवान बुद्धांनी केवळ 5 भिक्षूंना उपदेश केला होता. त्यावेळी कदाचित कोणालाही कल्पना नव्हती की त्या काही शब्दांमधून सुरू झालेले धम्मचक्र एक दिवस संपूर्ण जगभर फिरेल. आज कोट्यवधी लोक भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या मार्गावर चालत आहेत. हे सर्व त्या एका दिवशी सुरू झाले, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी. म्हणूनच हा दिवस केवळ सण नाही, तो मानवतेच्या इतिहासातील आशा, विवेक आणि मुक्तीचा दिवस आहे. चला आपणही या पवित्र दिवशी भगवान बुद्धांचा संदेश आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नमो बुद्धाय. जय भीम. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार बौद्ध इतिहास, धम्म आणि प्रेरणादायी विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच आमच्या पुढील व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. नमो बुद्धाय. जय भीम.